वेलकम स्टुडंट्स. बघा, आपला डेफिनेशन्स ऑफ फंडामेंटल युनिट हा टॉपिक सुरू आहे. त्यापैकी आपण 3 डेफिनेशन बघितल्या फंडामेंटल युनिटच्या. एक्झॅक्ट डेफिनेशन काय आहे त्याला डिफाईन करत आहे आपण. तर लेंथ आपण बघितली, मास आपण बघितला आणि टाइम बघितला. ओके, म्हणजेच लेंथचं युनिट काय मीटर बघितलं, त्यानंतर किलोग्राम बघितलं आणि टाइमचं युनिट काय आहे सेकंद. हे 3 फंडामेंटल युनिट्सच्या डेफिनेशन्स आपल्या स्टडी करून झाल्या. आता राहिलेला आहे त्याच्या समोर जो आपण आणखी 4 बाकी आहेत आणि 2 आहेत सप्लिमेंटरी, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगलच्या, म्हणजे रेडियन आणि स्टेरेडियन. तर त्यापैकी आज आपण 4 नंबरची बघू. आता बघा समोर जो 4 नंबरची आपली फंडामेंटल युनिट आहे एम्पियर. काय फंडामेंटल युनिट? एम्पियर. कशाचं युनिट आहे मग एम्पियर? तर एम्पियर हे युनिट आहे इलेक्ट्रिक करंटचं. ओके, तर एक्झॅक्ट एम्पियर काय आहे ते आता सध्या आपल्याला डिफाईन करायचं आहे. एक्झॅक्ट एम्पियर म्हणजे नेमकं 1 एम्पियर म्हणजे किती करंट. 1 एम्पियर म्हणजे किती करंट. आपण म्हणतो देयर इज 5 एम्पियर करंट इज फ्लोइंग इन द कंडक्टर. ओके, और 10 एम्पियर करंट इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी. ओके, तर एम्पियर 5 एम्पियर म्हणजे नेमका किती, तर त्यापैकी आज आपण डिफाईन करणार आहोत. सर्वात आधी 1 एम्पियर, एक्झॅक्ट एम्पियर म्हणजे काय ते आपण डिफाईन करणार. तर बघा, त्यासाठी आपण एक एक्सपेरिमेंट करू, त्यावर आपण 1 एम्पियर याला डिफाईन करू. आधी मी एक्सप्लेन करून सांगतो आणि त्यानंतर आपण हे जे लिहिलेलं आहे डेफिनेशन त्याला 1 बाय 1 वर्ड टू वर्ड आपण काय करू, एक्सप्रेस करू. ठीक आहे, पहा. कन्सिडर आपण एक एक्सपेरिमेंट केला. एक्सपेरिमेंट मध्ये आपण काय केलं तर असे 2 पॅरलल कंडक्टर घेतले. काय घेतले? 2 पॅरलल कंडक्टर. पॅरलल म्हणजे कसे? एकमेकाला असे समांतर. पॅरलल म्हणजे कसे? एकमेकाला असे समांतर 2 पॅरलल कंडक्टर घेतले. कंडक्टर म्हणजे यू नो दॅट, कंडक्टर म्हणजे सिंपल. कंडक्टर म्हणजे तो आपला एसटीतला कंडक्टर नाही, बरोबर आहे ना. कंडक्टर कोण? कंडक्टर म्हणजे वाहक, ज्याला आपण म्हणतो. वाहक काय वाहून नेणारा? तर इथं इलेक्ट्रिसिटी वाहून नेतो. तो पॅसेंजरला वाहून घेऊन जात नाही, म्हणजे तो आपल्याला बसचा कंडक्टर नाहीये. तर हा कंडक्टर कोणता आहे की जो काय करतो? इलेक्ट्रॉन्सला म्हणजेच इलेक्ट्रिसिटीला वाहून नेतो. ओके, तर हे आहेत पॅरलल कंडक्टर आहेत 2. आणि या दोघांच्या पॅरलल कंडक्टरची लेंथ कशी आहे तर ते इन्फायनाइट इन लेंथ आहेत. इन्फायनाइट लेंथ आहे, खूप दूरपर्यंत. इन्फायनाइट म्हणजे अनंत. इन्फायनाइट लेंथचे पॅरलल कंडक्टर आहेत. ओके, सोबतच त्याचा निग्लिजिबल सर्क्युलर क्रॉस सेक्शन आहे. हे जे आहे याचा काय आहे? निग्लिजिबल सर्क्युलर क्रॉस सेक्शन. निग्लिजिबल म्हणजे नसणारा, नसल्या प्रमाणात, म्हणजे काय म्हणतो त्याला? निग्लिजिबल म्हणजे नाहीसा, खूप कमी, त्याला म्हणतो आपण निग्लिजिबल. सर्क्युलर क्रॉस सेक्शन म्हणजे सपोज जर का आता हा पेन आहे, या पेनाचा हा जो इथं पार्ट दिसून राहिला, याला जर का मी असं कापलं तर एक सर्क्युलर असा क्रॉस सेक्शन आपल्याला दिसेल, अशी एक चकतीची दिसेल, त्याला म्हणू आपण सर्क्युलर क्रॉस सेक्शन. तर हे कंडक्टर आपण असे बघितले, असे घेतले, असे कन्सिडरेशन मध्ये घेतले की याचा जो सर्क्युलर क्रॉस सेक्शन आहे हा निग्लिजिबल आहे, नसल्याजोगा आहे, म्हणजे नसल्याच्या प्रमाणातच आहे. म्हणजे हा एवढा बारीक आहे की त्याची जर का मी अशी चकती काढली, त्याचा जर का सर्क्युलर क्रॉस सेक्शन बघितला तर तो निग्लिजिबल आहे. ओके, असे आपण हे कंडक्टर घेतले आणि या कंडक्टरला कसं केप्ट केलं? एकमेकाला पॅरलल केप्ट केलं. काय केलं? एकमेकाला पॅरलल केप्ट म्हणजे काय ठेवलं? एकमेकाला पॅरलल ठेवलं. तर आता हे जे पॅरलल कंडक्टर आहेत, ऑब्व्हियसली यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिक करंट फ्लो करायचा आहे, तरच तर आपल्याला समजेल ना 1 एम्पियर म्हणजे किती. तर यामध्ये आपण एक इलेक्ट्रिक करंट फ्लो करू. इलेक्ट्रिक करंट फ्लो करण्यासाठी बघा, तुम्ही बेसिक सर्किट माहित असतील तुम्हाला. हे सपोज हा सिंबल कशाचा आहे? रेझिस्टन्सचा. रेझिस्टन्स हा प्रत्येक सर्किटमध्ये असतोच. याला आपण इथे एक बॅटरी अटॅच करू. ओके, याला आपण काय अटॅच केली? बॅटरी. हा आहे निगेटिव्ह एंड आणि हा आहे पॉझिटिव्ह एंड. ओके, ही बॅटरी आपण एक काय केलं? सर्किट कंप्लीट केलं. ओके, ही बॅटरी आहे, हा एक रेझिस्टन्स आहे. आता ही बॅटरी सध्या ऑन केली, इथे याला तुम्ही एक प्लग की लावून द्या. ठीक आहे, ठीक आहे. प्लग म्हणजे बटन, त्याला आपण म्हणू प्लग की म्हणतात त्याला. ओके, इंग्लिश मध्ये काय म्हणतात? प्लग की. सध्या हे सर्किट कसं आहे? ओपन आहे, म्हणजे की लावलेली नाही, बटन दाबलेलं नाहीये, सध्या बंद आहे. ज्या वेळेला आपण याला असं क्लोज करू त्यावेळेला सर्किट काय होऊन सुरू होऊन जाईल आणि करंट या सर्किट मधनं फ्लो व्हायला सुरू होईल. तर आता आपण एक्सपेरिमेंट काय केला बघा. सर्वात आधी बघा, 2 पॅरलल कंडक्टर घेतले की ज्याची इन्फायनाइट इन लेंथ आणि निग्लिजिबल सर्क्युलर क्रॉस सेक्शन आहे. आणि हे 2 जे पॅरलल कंडक्टर आहेत ते आपण कसे ठेवले तर एकमेकांपासून 1 मीटर एवढ्या डिस्टन्स पर्यंत ठेवले. कसे ठेवले? 1 मीटर अपार्ट. केप्ट 1 मीटर अपार्ट फ्रॉम इच अदर. एकमेकांपासून हे कसे ठेवले? 1 मीटर एवढ्या अंतरावर ठेवलेले आहेत. आता आपण काय करू,
सर्किट सुरू केला आपण, सर्किट सुरू केल्यामुळे यामध्ये काय फ्लो व्हायला लागेल, करंट फ्लो व्हायला लागेल. आता करंट मेजर करण्यासाठी आपल्याला 1 एम्पियर करंटला डिफाइन करायचं आहे. तर करंट नेमका किती हे ठरवण्यासाठी आपण काय करू, हे जे 1 मीटर अपार्ट, 1 मीटर एकमेकांपासून असे दूर ठेवलेले आहेत, या दोघांमध्ये नेमका फोर्स किती आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. या दोघांमध्ये फोर्स किती आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि या दोघांमध्ये तुम्ही म्हणसाल या दोघांमध्ये फोर्स का बरं असेल, तर तुम्हाला माहित आहे देयर इज काय असतो, अट्रॅक्शन असतं. या दोन यामध्ये कोणत्याही ऑब्जेक्ट मध्ये काय राहतं, अट्रॅक्शन राहतं. हे तुम्हाला समोर शिकणार आहेच तुम्ही, परंतु तिथं काय आहे, अट्रॅक्शन असतंच. बरोबर आहे. हे एक मटेरियल आहे, हे एक मटेरियल आहे, दोघांमध्ये काय आहे, अट्रॅक्शन आहे. अट्रॅक्शन आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याला आपण म्हणू. काय म्हणू, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग या दोन पॅरलल कंडक्टर मध्ये फोर्स हा किती आहे हा आपल्याला मेजर करायचा आहे. आता तो फोर्स किती आहे मेजर करण्यासाठी सपोज करा तिथे एखादा आपण डिव्हाइस लावून दिलं की जे काय मेजर करेल, फोर्स मेजर करेल. ओके, आपला एम काय, फक्त फोर्स मेजर करायचं. त्याच्यासाठी एक डिव्हाइसचा वापर केला आपण, एखादा इन्स्ट्रुमेंट आहे ते इथं लावलं की ते यामध्ये काय करेल, फोर्स मेजर करेल. ओके, आता पहा इथं सर्किट क्लोज केलं म्हणजे काय, सर्किट सुरू केलं. ठीक आहे, ज्यावेळेला सर्किट सुरू होईल त्यावेळेस यामधनं करंट फ्लो व्हायला लागेल. आणि ज्या वेळेला यामध्ये करंट फ्लो व्हायला लागेल त्यावेळेला इथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढेल. आणि जसा जसा तुम्ही इकडे करंट वाढवसाल तशी तशी फोर्सची व्हॅल्यू व्हॅरी होत जाईल. सपोज करा सुरुवातीला काही प्रमाणात करंट आहे, तो किती आहे वाढवत चालले आहे तुम्ही, तो किती आहे अजून आपल्याला माहिती आहे, तो किती आहे अजून आपल्याला माहिती नाहीये, कारण आपण इथं सध्या 1 एम्पियरलाच तर डिफाइन करत आहे. आपल्याला माहिती आहे का किती आहे, नाही. परंतु तुम्ही इकडनं करंट वाढवून राहिले. सुरुवातीला फोर्स आहे सपोज 1 न्यूटन, नंतर 2 न्यूटन, असा फोर्स वाढत 1 न्यूटन हा खूप जास्त झाला, खूप कमी फोर्स असतो त्यामध्ये. ज्या वेळेला फोर्सची व्हॅल्यू, या दोन पॅरलल कंडक्टरच्या मधातल्या फोर्सची व्हॅल्यू ही 2 × 10⁻⁷ न्यूटन पर मीटर होणार नाही तोपर्यंत हा करंट वाढवत न्यायचा. आणि ज्या वेळेला या दोन पॅरलल कंडक्टर मधल्या फोर्सची व्हॅल्यू ही 2 × 10⁻⁷ न्यूटन पर मीटर एवढी होईल, त्यावेळेला या सर्किट मधनं जेवढा करंट फ्लो होत आहे त्या करंटला आपण डिफाइन करू 1 एम्पियर. अशा प्रकारे 1 एम्पियरला डिफाइन करण्यात आलं. तर त्याला आपण रेफरन्स कशाचा घेतला, फोर्सचा. पहा हा एक एक्सपेरिमेंट आहे. एक्सपेरिमेंट मध्ये पॅरलल कंडक्टर आहे, एकमेकांपासून 1 मीटर एवढ्या डिस्टन्सवर आहेत. केअरफुल लक्षात आहे, एकमेकांपासून किती डिस्टन्सवर आहेत, 1 मीटर एवढ्या डिस्टन्सवर आहेत. आणि या दोघांच्या मधात असणारा फोर्स पर मीटर, फोर्स किती आहे पर मीटर, म्हणजे हा दोघांच्या मधात असेल फोर्स. आणि पर मीटर म्हणजे काय, एका मीटर. सपोज करा हे 1 मीटर आहे आणि हे डिस्टन्स पण किती असेल, 1 मीटर कन्सिडर केला, म्हणजे पर 1 मीटर. जर का इन्फायनाइट लेंथ असेल तर ते इन्फायनाइट लेंथ पैकी हा जर का तुकडा 1 मीटरचा असेल तर एवढ्या पर मीटर डिवायडेड बाय एम पर मीटर, म्हणून काय इथं न्यूटन पर मीटर दिलेला आहे. ओके, तर हा एक एक्सपेरिमेंट मध्ये ज्या वेळेला करंट आपण फ्लो करू, करंट फ्लो केल्यानंतर या दोघांच्या मधातला फोर्स पर मीटरची व्हॅल्यू ज्या वेळेला 2 × 10⁻⁷ होईल, त्यावेळेला म्हणजे या इन्स्टंटला या सर्किट मधनं, म्हणजे यामधनं जेवढा करंट फ्लो होत असेल, या सर्किट मधनं जेवढा करंट फ्लो होत असेल त्या करंटला आपण डिफाइन करू 1 एम्पियर. म्हणजे सिंपल आहे, ज्या वेळेला फोर्सची व्हॅल्यू ही 2 × 10⁻⁷ होईल त्यावेळेला जो करंट फ्लो होईल तो करंट म्हणजेच किती एम्पियर, 1 एम्पियर. हे आहे डेफिनेशन 1 एम्पियरची. मग आता यानंतर तुम्ही 5 एम्पियर 10 एम्पियर कितीही असला तरी तुमच्या काय होऊन जाईल, लक्षात येऊन जाईल. ओके, जेवढा फोर्सची व्हॅल्यू एवढी झाली म्हणजे समजून चालायचं सर्किट मधनं किती एम्पियर करंट फ्लो होत आहे, 1 एम्पियर. तर इथे तुम्हाला दिसत आहे 2 × 10⁻⁷. 10⁻⁷ म्हणजेच काय आहे, 10⁻⁷ म्हणजेच काय, हे आपण पॉवर मध्ये लिहिलेले आहे. याला तुम्ही कसं लिहिसाल, 0.456. ओके, सॉरी इथे येईल 2. हा एवढा फिगर न्यूटन पर मीटर. ओके, 0.000002 न्यूटन पर मीटर. ज्या वेळेला
फोर्सची व्हॅल्यू एवढी होईल त्यावेळेला जेवढा करंट असेल त्याला म्हणू आपण 1 एम्पियर. आणि यालाच आपण अशा प्रकारे काय करू शकतो, लिहू शकतो. याला आपण फक्त पॉवर मध्ये कन्वर्ट केलं, दुसरं काहीच नाहीये. हे कसं कन्वर्ट करायचं वगैरे त्याचं एक लेक्चर येईल आपलं, त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित सांगेल मी कसं पॉवर मध्ये कन्वर्ट करायचं. ओके, हा डेसिमल फक्त आपण काय केला, 7 घर इकडे सरकवला म्हणून इथं पॉवर किती झाली -7. राईटला सरकवला म्हणून -7, लेफ्टला सरकवला असतं तर +7. ओके असो, ठीक आहे. तर ही झाली 1 एम्पियरची डेफिनेशन. आता 1 एम्पियरची डेफिनेशन जी मी बोर्डवर लिहून दिलेली आहे ती वाचा, तुम्हाला पूर्णपणे ती समजून जाईल. 1 बाय 1 वाचू आपण, ठीक आहे. बघा, 1 एम्पियर इज दॅट कॉन्स्टंट करंट. 1 एम्पियर इज दॅट कॉन्स्टंट करंट. हा करंट कसा आहे, कॉन्स्टंट करंट आहे. 1 एम्पियर इज दॅट कॉन्स्टंट करंट विच व्हेन maintain in each of the two straight parallel conductor, which when maintain in two straight parallel conductor. ज्या वेळेला आपण या दोघांच्या मधात काय करतो, तो मेंटेन करतो. ओके, मेंटेन करतो म्हणजे मेंटेन करणे म्हणजे तुमच्या लक्षात येतं, समजतो तुम्हाला मेंटेन करणं म्हणजे काय. ओके, इन पॅरलल कंडक्टर ऑफ, बघा, इन पॅरलल कंडक्टर कशा आहेत, पॅरलल ऑफ इनफायनाइट लेंथ. इनफायनाइट लेंथ आधी सांगितलं, लेंथ कशी आहे ती, इनफायनाइट लेंथ अँड निग्लिजिबल सर्क्युलर क्रॉस सेक्शन. अँड निग्लिजिबल सर्क्युलर क्रॉस सेक्शन. हा जो सर्क्युलर क्रॉस सेक्शन तो कसा आहे, निग्लिजिबल आहे म्हणजे नाहीसा आहे. निग्लिजिबल सर्क्युलर क्रॉस सेक्शन. समोरचं सेंटेन्स काय होऊन जाईल, केप्ट. केप्ट म्हणजे ठेवलाय. केप्ट 1 मीटर अपार्ट. केप्ट 1 मीटर अपार्ट in vacuum. Kept 1 meter apart in vacuum. Vacuum म्हणजे तुम्हाला माहिती आहे, kept 1 meter apart in vacuum shall produce force per unit length. Force per unit length. Force per unit length shall produce force per unit length of 2 into 10 raised to power -7 Newton per meter between them. न्यूटन पर मीटर बिटवीन ते. लक्षात, एकदम सिंपल अशी डेफिनेशन आहे. बघा, जे मी सांगितलं समजून तेच या डेफिनेशन मध्ये आपण लिहिलं. म्हणजेच ज्या वेळेला एवढी फोर्सची व्हॅल्यू येईल त्यावेळेला जो करंट यामध्ये फ्लो होत आहे तो म्हणजेच कोणता, 1 एम्पियर करंट. ओके, ही झाली एम्पियरची डेफिनेशन, 1 एम्पियरची. ओके, लिहून घ्यायचं. आणि हे लिहिल्यानंतर तुम्हाला एक सर्किट आठवण म्हणून नेमकं एक्झॅक्ट कन्सेप्ट काय तो म्हणून तुमच्या नोटबुक मध्ये हे सर्व असं लिहून घ्यायचं, ठीक आहे. ओके, ही झाली 1 एम्पियर. चला बघा, मग एकदम इझी अशी आहे. समोर जाऊ. आता समोरची आपली डेफिनेशन आहे केल्विन. नेक्स्ट आपलं फंडामेंटल युनिट आहे केल्विन. तर केल्विन कशाचं युनिट आहे, यू नो दॅट केल्विन इज द युनिट ऑफ टेम्परेचर. कशाचं युनिट आहे, टेम्परेचरचं युनिट. मग केल्विन म्हणजे नेमकं किती, एक्झॅक्ट 1 केल्विन म्हणजे नेमकं किती ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, एक्झॅक्ट 1 केल्विन म्हणजे नेमकं किती ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा, डिग्री सेल्सिअस आपण समजून घेऊ शकतो. 1 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती, 273 केल्विन. ओके, सॉरी, 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती, 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती, 273. ऍक्च्युअल मध्ये तो एक्झॅक्ट आहे 273.16 केल्विन. ओके, 0 डिग्री सेल्सिअस मीन्स 273.16 केल्विन हे आहे. परंतु आपल्याला 1 केल्विनला डिफाइन करायचं आहे. कशाला डिफाइन करायचं आहे, 1 केल्विनला. तर पहा, आधी 0 डिग्री सेल्सिअस आणि 100 डिग्री सेल्सिअसला कसं डिफाइन केलं, म्हणजे कसं ते तयार करण्यात आलं. पहा, तुम्हाला माहित आहे वॉटर आहे, वॉटरचा फ्रीजिंग पॉईंट. फ्रीज होणे म्हणजेच काय, त्याचा बर्फ तयार होणे. ओके, सपोज करा एखादं वॉटर आहे, बघा कशा प्रकारे त्याला तयार करण्यात आलं, डिग्री सेल्सिअसला कशा प्रकारे तयार करण्यात आलं. सपोज हे वॉटर आहे, वॉटर काय झालाय, फ्रीज झालं. वॉटर काय झालं, फ्रीज झालं. तर या फ्रीज झालेल्या वॉटरमध्ये एक ठेवलं थर्मामीटर. फ्रीज झालेल्या वॉटरमध्ये काय ठेवलं, एक थर्मामीटर ठेवलाय सपोज. ओके, थर्मामीटरही नाहीये, आधी थर्मामीटर तयारच झालेलं नाहीये. समजा आता आपल्याला थर्मामीटर तयार करायचा. हे एक ट्यूब घेतला आणि ट्यूब मध्ये काय ठेवला, थर्मामीटरच्या आतमध्ये जो सिल्वर कलरचा आपल्याला दिसतो त्याला काय म्हटलं तर मर्क्युरी, की जो त्याची लेवल वाढते त्यावरच आपल्याला समजते की टेम्परेचर किती आहे म्हणून. जेवढी जास्त लेवल झाली जिथं जाऊन थांबेल ते असेल त्याचं टेम्परेचर. तर तो जो आतमधला तो पार्ट असतो, तो जो काय म्हणतो त्याला आपण, तो जे मटेरियल असते ते कोणतं असतं, मर्क्युरी. दॅट इज मराठीत त्याला म्हटलं तर पारा. बरोबर आहे. हा फ्रीजिंग पॉइंट आहे. हा फ्रीजिंग पॉइंट मध्ये मर्क्युरी जिथे येऊन थांबेल, सपोज जिथे येऊन थांबेल, हा सपोज इथे येऊन थांबला.
इथे येऊन थांबलेला मर्क्युरीची लेवल इथपर्यंत आली. हा फ्रीजिंग पॉइंट आहे म्हणून हा जो पॉइंट आहे ज्या लेवलवर तो येऊन थांबला त्याला नाव देण्यात आलं 0 डिग्री सेल्सिअस. त्याला नाव देण्यात आलं 0 डिग्री सेल्सिअस. ओके, हा एक पहिली मार्किंग लक्षात आली 0 डिग्री सेल्सिअस, कारण त्यावेळेला त्याचं टेम्परेचर किती आहे 0 डिग्री सेल्सिअस. ओके, मग सपोज करा आता हे वॉटर जे आहे जे फ्रीज झालेलं आहे, ज्याचा बर्फ झालेला आहे, त्याला आपण हीट केलं. हीट केल्यामुळे वॉटर काय होऊन जाईल, वितळून जाईल. सॉरी, बर्फ काय होऊन जाईल, वितळून जाईल आणि वॉटर काय होईल, बॉईल होईल, वॉटर गरम होईल. आणि ज्या वेळेला वॉटर उकळायला लागलं, सपोज ज्या वेळेला वॉटर उकळायला लागलं त्यावेळेला हा जो मर्क्युरी आहे या मर्क्युरीची लेवल वाढत 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 सपोज इथपर्यंत येऊन पोहोचली. वाढत वाढत कुठपर्यंत येऊन पोहोचली, इथपर्यंत येऊन पोहोचली ज्या वेळेला ते उकळायला लागलं. आणि इथपर्यंत आल्यानंतर ती सपोज स्टॉप झाली, तर मग ही जी रिडिंग आहे या रिडिंगला नाव देण्यात आलं 100 डिग्री सेल्सिअस. या रिडिंगला नाव काय दिलं, 100 डिग्री सेल्सिअस. बरोबर आहे. जो फ्रीजिंग पॉइंट होता जिथे एकदम टेम्परेचर कमी होतं त्यावेळेला मर्क्युरीची लेवल इथं होती, त्याला ठरवण्यात आलं 0 डिग्री सेल्सिअस. आणि उकळल्यानंतर ज्या वेळेला मर्क्युरीची लेवल वर गेली त्याला ठरवण्यात आलं 100 डिग्री सेल्सिअस. बरोबर आहे. मग आता हा जो इथपासून इथपर्यंतचा पार्ट आहे, हा जो इथपासून इथपर्यंतचा पार्ट आहे, या पार्ट मध्ये काय पाडण्यात आले, असे 100 चे मार्किंग देण्यात आले. 1 2 3 4 5 6 म्हणजे हा 0 नंतर 1 2 3 4 9 95 96 97 98 आणि 99 आणि 100 असे त्याचे काय करण्यात आले, त्याचे 100 पार्ट्स त्यामध्ये टाकण्यात आले, मार्किंग टाकण्यात आली. सपोज एक ट्यूब आहे, त्या ट्यूबवर त्यांनी काय केली, मार्किंग केली. आता या 100 मार्किंग मधली 0 पासनं इथपर्यंतची ही जी पहिली मार्किंग आहे याला कन्सिडर करण्यात आलं 1 डिग्री सेल्सिअस. याला कन्सिडर करण्यात आलं 1 डिग्री सेल्सिअस. अशा प्रकारे तुम्ही असं कन्सिडर केलं. अशा प्रकारे काय तयार करण्यात आलं, थर्मोमीटर तयार करण्यात आलं आणि त्यामधलं 1 डिग्री सेल्सिअस असा हा डिफाईन करण्यात आला आधी. ओके, हे जे केल्विन जे आहे, आय थिंक हे जे डिग्री सेल्सिअस आधीची डेफिनेशन आहे ती आपण आय थिंक इन 1967 ही जी केल्विन आहे ही जी आपण युज करत आहे इन 1967. या 1967च्या आधी आपण हे युज करत होतो, परंतु त्यावेळेला परत कॉम्प्लिकेशन्स येत गेले. आपल्याला मोर ऍक्युरेट पाहिजे, तर ही जी डेफिनेशन आता आपण डिफाईन करणार आहे ती केव्हा तयार करण्यात आली, इन 1967, 1967 साली तयार करण्यात आली. मग यानंतर जी डेफिनेशन आहे ती काय आहे, तर एक्झॅक्ट डेफिनेशन काय, ही ओल्ड झाली. ही काय झाली, ओल्ड झाली. ओल्ड सांगितली मी तुम्हाला आधी. एक्झॅक्ट नवीन काय आहे, तर नवीन डेफिनेशन नुसार 1 केल्विन काय आहे, तर एकदम सिंपल असं आहे. 1 केल्विनचं असं म्हणणं आहे, 1 केल्विन इज दॅट फ्रॅक्शन ऑफ 1/273.16 ऑफ द थर्मोडायनामिक टेम्परेचर ऑफ द ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर. ऑफ द ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर. बघा एक वर्ड आहे ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर. आता ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर म्हणजे काय, ट्रिपल पॉइंट आपल्याला माहिती आहे स्टेट्स जे आहे, मॅटरच्या किती स्टेट्स आपण स्टडी करतो, ऍक्च्युअल मध्ये 4 आहेत, परंतु बेसिक किती आहेत, 3, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. बरोबर, ह्या 3 स्टेट आहेत. तर 1 केल्विन टेम्परेचर हे कोणतं टेम्परेचर कन्सिडर केलं जातं, तर ज्या वेळेला किंवा ज्या टेम्परेचरला आपल्याला मॅटर हे 3ही स्टेट मध्ये अवेलेबल असेल ऍट ए टाइम. म्हणजे एकाच वेळेला ज्या वेळेला मॅटर हे सॉलिड मध्ये पण असेल, लिक्विड मध्ये पण असेल आणि गॅस मध्ये पण असेल, असं एक टेम्परेचर असतं की त्या टेम्परेचर मध्ये मॅटर हे 3ही स्टेट मध्ये अवेलेबल असतं. त्या टेम्परेचरला म्हटलं जातं 1 केल्विन. त्या टेम्परेचरला म्हटलं जातं 1 केल्विन. आणि ते ऍट ए टाइम 3 स्टेट मध्ये राहणं त्यालाच म्हटलं जातं, वॉटरला त्यालाच म्हटलं जातं ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर. त्यालाच काय म्हटलं जातं, ट्रिपल पॉइंट. बघा काय म्हटलं जातं त्याला, ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर. म्हणजेच काय की मॅटरच्या 3ही स्टेट ऍट ए टाइम ला काय असतील, अवेलेबल असतील आणि त्यालाच त्यात म्हणजे त्या वेळेला जे टेम्परेचर असेल त्या टेम्परेचरला म्हटलं जातं 1 केल्विन. मग आता तुम्ही म्हणसाल असं पॉसिबल आहे का, तर आहे, हे पॉसिबल आहे. एका पर्टिक्युलर टेम्परेचरला ते पॉसिबल आहे. आणि तुम्ही बेसिकली घरी पण तुम्ही बऱ्याचदा ते ऑब्झर्व केलं असेल, नसेल केलं तर तुम्ही पाहसाल, ऑब्झर्व केलेलं असेल 100%. तुम्ही पहा एखादं जर का ड्रम आहे त्यामध्ये वॉटर आहे, वॉटरमध्ये तुम्ही आईस टाका. बरोबर आहे, वॉटरमध्ये जर का आईस टाकला, आईस म्हणजे काय, बर्फ. बर्फ काय करेल, वर तरंगेल. ठीक आहे, मग पहा त्या टाइमला त्यामध्ये एक थर्मामीटर टाकून द्या, एक टेम्परेचर ते मेजर करून घ्या. आता त्या टेम्परेचरला बघा
आपल्याला मॅटर जे आहे, वॉटर हे लिक्विड मध्ये पण आहे, तिथंच वॉटर हे सॉलिड मध्ये पण आहे, म्हणजे बर्फ पण आहे, लिक्विड मध्ये पण आहे आणि सॉलिड मध्ये पण आहे. दोन झाले. आता राहिला कोणता? गॅस म्हणजे व्हेपर. आणि तुम्ही जर का केअरफुली त्याला ऑब्झर्व केलं तर तो जो आईस असतो, आईस मधनं काय निघतात? असे व्हेपर्स, अशा वाफा निघताना आपल्याला दिसतात, व्हेपर्स निघताना दिसतात. त्याला वाफ जे आहे त्याला म्हटलं जातं व्हेपर. त्याला काय म्हटलं जातं? व्हेपर्स. त्याला काय म्हणसाल? व्हेपर्स. वाफा निघताना दिसतात म्हणजेच काय? गॅस. म्हणजे पहा, आणि ते जे टेम्परेचर असेल, आता त्या टेम्परेचरला मॅटर हे लिक्विड मध्ये पण आहे, सॉलिड मध्ये पण आहे, म्हणजे बर्फ आहे, आणि त्याच्यासोबतच त्याचे वॉटर व्हेपर्स निघतात म्हणजेच गॅस मध्ये पण आहे. आलं? तीनही स्टेट ऍट ए टाइम एकाच टेम्परेचरला. आता ते जे टेम्परेचर असेल त्या टेम्परेचरला म्हटलं जातं 1 केल्विन. त्या टेम्परेचरला म्हटलं जातं 1 केल्विन. म्हणजे बेसिकली त्या टेम्परेचरला नाही, तर ते जे टेम्परेचर असेल त्या टेम्परेचरला डिवायडेड बाय 273. त्या टेम्परेचरला डिवायडेड बाय 273. म्हणजे सपोज त्या टाइमला आपण 1 डिग्री सेल्सिअस कन्सिडर करू, ते जे टेम्परेचर असेल, आणि याला डिवायडेड बाय ज्यावेळेला आपण 273.16, एक्झॅक्ट फिगर आहे 0.16, परंतु राऊंड फिगर करून तुम्ही त्याला 273 लिहिलं तरी चालेल. तर तो जो फॅक्टर आहे 1 डिवायडेड बाय 273, यालाच म्हटलं जातं 1 केल्विन. पहा मग, 1 केल्विन इज द फ्रॅक्शन ऑफ 1 अपॉन 273.16 ऑफ द थर्मोडायनॅमिक टेम्परेचर. तर हे जे टेम्परेचर असतं याला म्हटलं जातं थर्मोडायनॅमिक टेम्परेचर ऑफ द ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर. ऑफ द ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर. ओके, एकदम इझी अशी ही डेफिनेशन आहे, म्हणजे सिंपल आहे, ही तुमच्या लक्षात आली असेलच. ठीक आहे. पहा मग, हे झालं 1 केल्विन. पार्ट करून घ्यायचं. हे झालं 1 केल्विन इज द फ्रॅक्शन ऑफ 1 अपॉन 273.16 ऑफ द थर्मोडायनॅमिक टेम्परेचर ऑफ द ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर. यामध्ये इम्पॉर्टंट वर्ड कोणता आहे? ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर आणि 1 अपॉन 273.16. ठीक आहे. आणि हे जे सांगितलं हे त्याच्या आधी यूज केला जातो. ठीक. ओके, पहा मग आता हे पण तुमच्या लक्षात आलं. आता नेक्स्ट आहे आपली, नेक्स्ट फंडामेंटल युनिटची डेफिनेशन आहे मोल. नेक्स्ट फंडामेंटल युनिट आहे आपलं मोल. तर मोल हे कशाचं युनिट आहे? मोल हे कशाचं एसआय युनिट आहे? तर मोल हे एसआय युनिट आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ओके, ज्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज होत्या त्यापैकी 6 नंबरची अमाऊंट ऑफ सबस्टन्सचं युनिट आहे मोल. ओके, तर 1 मोलला आता आपल्याला डिफाइन करायचं आहे. एक्झॅक्ट 1 मोल म्हणजे नेमकं किती? 1 मोल म्हणजे नेमकं किती ते आपल्याला बघायचं आहे. तर पहा, सिंपल सांगतो. कार्बन, सपोज जर का आपण कार्बनला कन्सिडर केलं, काय केलं? कार्बनला कन्सिडर केलं. सपोज करा कार्बनचा ऍटॉमिक वेट आपण कन्सिडर करू 12 आहे सपोज. ओके, तर कार्बनचे जर का 12 ऍटम आहेत, ओके, कार्बनचे किती ऍटम म्हटलं मी? 12 ऍटम. असं कन्सिडर करा कार्बनचे किती ऍटम आहेत? 12. ते 12 ऍटम मिळून एक सबस्टन्स तयार झालेला आहे, एक अमाऊंट ऑफ सबस्टन्स तयार झालेला आहे. तर त्या अमाऊंट ऑफ सबस्टन्स मध्ये टोटल किती अमाऊंट आहे त्यामध्ये? तर त्यामध्ये अमाऊंट आहे कार्बनचे 12 ऍटम. काय केलं आपण? एका एकाला मोजलं, किती झाले? 12 ऍटम. तर त्यापैकी तो 1, तो काय असेल? 1 मोल असेल. सपोज कन्सिडर करू आपण, काय असेल तो? 1 मोल असेल. मग अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे? 1 मोलला डिफाइन करायचं. तर 1 मोल म्हणजे नेमकं किती? तर 1 मोल म्हणजे असतं, कार्बन 12 जर का कन्सिडर केला, एक ऍटम आहे कार्बन 12, त्याचा आयसोटोप आहे कार्बन 12. तर कार्बन 12 हा जो आहे C12, कार्बन 12 हा ऍटम आहे. या ऍटमचं आपल्याला 12 ग्राम अमाऊंट घ्यायचे. किती ग्राम अमाऊंट घ्यायचे? 12 ग्राम. तर कार्बन 12च्या 12 ग्राम अमाऊंट मध्ये, 12 ग्राम मध्ये म्हणजे 12 ग्राम एवढ्या वेट मध्ये, 12 ग्राम मध्ये जेवढीही अमाऊंट प्रेझेंट असेल, म्हणजे 12 ग्राम मध्ये जेवढेही नंबर ऑफ ऍटम्स कन्सिडर करा किंवा मॉलिक्युल्स कन्सिडर करा, जेही प्रेझेंट असेल त्या अमाऊंटला म्हटलं जातं 1 मोल. त्या अमाऊंटला म्हटलं जातं 1 मोल. म्हणजे याला आणखी जर का केअरफुली जर का बघितलं, आणखी जर का थोडं व्यवस्थितरित्या समजून घ्यायचं बघितलं, तर पहा 12 ग्राम आहेत. 12 ग्रामला जर का आपण 12 तुकडे जर का त्याचे केले तर काय होऊन जाईल? एक तुकडा 1 ग्रामचा सपोज करा. मग ते त्याचं 1 मोल असं कन्सिडर करू आपण. ठीक आहे. परंतु एक्झॅक्ट या 12 ग्राम मध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स अवेलेबल असतात किंवा किती नंबर ऑफ ऍटम्स अवेलेबल असतात? तर या 12 ग्राम मध्ये टोटल नंबर ऑफ ऍटम्स अवेलेबल असतात 6.023 इंटू 10⁻23. एवढे नंबर ऑफ ऍटम्स किंवा एवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स या
12 ग्राम कार्बन मध्ये असतात. या 12 ग्राम कार्बन मध्ये असतात. म्हणजे कार्बन घेतला, कार्बनचं वेट किती घेतलं? 12 ग्राम. 12 ग्राम वेट त्यामध्ये घेतलं. आता हा जो माझ्या हातावर 12 ग्राम कार्बन आहे, या 12 ग्राम या 12 ग्राम कार्बन मध्ये किती अमाऊंट प्रेझेंट आहे? किती अमाऊंट म्हणजे किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत किंवा किती नंबर ऑफ ऍटम्स प्रेझेंट आहेत? तर ते नंबर ऑफ मॉलिक्युल्स किंवा ऍटम्स असतात 6.023 इंटू 10⁻23 एवढे नंबर ऑफ ऍटम्स किंवा एवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात. आणि या एवढ्या नंबर ऑफ ऍटम्सला किंवा एवढ्या नंबर ऑफ मॉलिक्युललाच म्हटलं जातं 1 मोल. यालाच म्हटलं जातं 1 मोल. किती ग्राम कार्बनच्या? 12 ग्राम कार्बन मध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत? तर ते एवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात. आणि हे सर्व नंबर ऑफ मॉलिक्युल मिळूनच तयार होतो 1 मोल. ही आहे डेफिनेशन 1 मोलची. ओके. ऍक्च्युअल मध्ये इथं समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला 12 ग्राम घेतलं, परंतु आपल्याला SI युनिट केजी आहे, तर याला सर्वात आधी कशात कन्वर्ट करावं लागेल? केजी मध्ये. तर डिवायडेड बाय 100 म्हणजेच किती होऊन जाईल हा? डिवायडेड बाय 1000 म्हणजेच काय? 0.012 केजी. 12 ग्राम म्हणजेच किती किलोग्राम? 0.012 केजी. ओके, हे झालं कन्व्हर्शन त्याचं. ठीक आहे. कारण आपल्याला डेफिनेशन लिहायच्या टाइमला कशामध्ये लिहायचं आहे? किलोग्राम मध्ये. कारण आपण इथं SI युनिट हे समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला 12 ग्राम घेतलं. सिंपल आहे. मग आलं लक्षात तुमच्या? मग पहा आता डेफिनेशन. 1 मोल इज द अमाऊंट ऑफ सबस्टन्स. हा काय? अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे. ऑफ अ सिस्टीम विच कंटेन की ज्यामध्ये आहे तो कंटेन करतो. विच कंटेन मेनी म्हणजे खूप जास्त, मेनी एलिमेंटरी एंटिटीज ऍज देअर आर ऍटम्स इन 0.012 केजी ऑफ कार्बन 12. म्हणजेच कार्बन 12 मध्ये 0.012 केजी एवढ्या म्हणजेच 0.012 किलोग्राम मध्ये मेनी एलिमेंटरी एंटिटीज प्रेझेंट असतात. तर जेवढेही एलिमेंटरी एंटिटीज म्हणजे जेवढ्याही अमाऊंट त्यामध्ये प्रेझेंट असेल, अमाऊंट ऑफ सबस्टन्स त्यामध्ये प्रेझेंट असेल, कंटेन करत असेल, तेवढ्या अमाऊंट ऑफ सबस्टन्सलाच म्हटलं जातं 1 मोल. तेवढ्या अमाऊंट ऑफ सबस्टन्सलाच म्हटलं जातं 1 मोल. पहा डेफिनेशन लिहायच्या टाइमला आपल्याला कशामध्ये लिहायचं आहे? केजी मध्ये लिहायचं आहे. कशामध्ये लिहायचं आहे? केजी मध्ये. ओके. तसं जर का काढलं तुम्ही तो किती होऊन जाईल? 12 ग्राम होऊन जाईल. दिस इज नोन ऍज 1 मोल. दिस इज नोन ऍज 1 मोल. म्हणजे सिंपल 12 ग्राम कार्बन मध्ये जेवढेही नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत तेवढ्या नंबर ऑफ मॉलिक्युल्सला म्हटलं जातं 1 मोल. आणि ते किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात? तर ते असतात 6.023 इंटू 10⁻23 नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात. म्हणजेच किती? आता तुम्ही 23 म्हणजे काय म्हणसाल? 6.023 हे झाले 1 2 3. याच्यावर किती? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे किती? 23 झिरो. बरोबर आहे ना? एवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स, हा पॉईंट काढून टाकावा लागेल. एवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय असतात तिथं? प्रेझेंट असतात. आणि एवढ्या नंबर ऑफ मॉलिक्युल्सलाच म्हटलं जातं 1 मोल. समोर चालून हा जो आकडा आहे, समोर चालून म्हणजेच हा जो इकडचा आकडा आहे 6.023, याला स्पेशल एक नाव आहे. याला म्हटलं जातं अवोगाड्रोज नंबर. याला म्हटलं जातं अवोगाड्रोज नंबर. स्पेशल नाव आहे याचं अवोगाड्रोज नंबर. ओके. अवोगाड्रो नावाचे सायंटिस्ट होते. अवोगाड्रोज नंबर तुम्ही केमिस्ट्रीमध्ये 9th 10th मध्ये शिकलेले असाल. हा जो ही जी फिगर आहे हे आलेली असेलच कधी ना कधी. ओके. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ 1 मोल. त्यानंतर आणखी पहा, तुम्ही थोडं कन्फ्युज होत असाल की यामध्ये एंटिटीज हा एक वर्ड आलाय. तर एंटिटीज म्हणजे काय? तर सिंपल तुम्ही एंटिटीज म्हणजे असं समजून घ्या की हा जो 1 मोल आहे हा कोण्या एकासाठी फिक्स नाहीये. हा जो 1 मोल आहे हा कोण्या एकासाठी फिक्स नाहीये. म्हणजे मी असं नाही म्हणणार की 1 मोल म्हणजे 6.023 इंटू 10⁻23 फक्त ऍटम साठी रिस्ट्रिक्टेड नाहीये किंवा फक्त मॉलिक्युल्सच आहेत. 6.023 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स म्हणजेच 1 मोल किंवा 6.023 इंटू 10⁻23 ऍटम्स म्हणजेच 1 मोल किंवा एवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सही असू शकतात, एवढे नंबर ऑफ प्रोटॉन्सही असू शकतात. मग जेवढेही नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, एवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील तर तेही 1 मोलच होईल. एवढे नंबर ऑफ प्रोटॉन्स असतील तर तेही 1 मोलच होईल. म्हणजेच 1 मोल प्रोटॉन. ओके. म्हणजेच एंटिटीचा अर्थ काय आहे? एंटिटीचा अर्थ असा आहे की हा रिस्ट्रिक्टेड नाहीये, असं ठरलेला नाहीये, बेसिक नाहीये. ऍटम साठीच किंवा मॉलिक्युल साठीच किंवा इलेक्ट्रॉन साठीच किंवा प्रोटॉन साठीच असा ठरलेला नाहीये. तो सर्वांसाठी लागू आहे. ओके. दॅट इज मीन बाय एंटिटी. ओके.
दिस इज द डेफिनेशन ऑफ मोल. आलं तुमच्या लक्षात? हे झाली 6 नंबरची. आता आणखी आपली एक शेवटची यामधली राहिलेली आहे. शेवटची म्हणजेच आहे कॅन्डेला. फंडामेंटल युनिट नेक्स्ट कोणता आहे? कॅन्डेला. ओके, ते आता आपण बघू. पहा, हे लिहून घ्यायचं आहे तुमच्या बोर्डवरती, सॉरी तुमच्या नोटबुक मध्ये तुम्हाला लिहून घ्यायचं. बघा, आता नेक्स्ट आहे कॅन्डेला. तर तुम्हाला माहिती आहे कॅन्डेला हे कशाचं एसआय युनिट आहे? तर कॅन्डेला हे एसआय युनिट आहे ल्युमिनस इंटेन्सिटीचं. ओके, म्हणजेच काय? चमक. चमक आपण कशामध्ये मोजतो? कॅन्डेला मध्ये मोजतो. तर पहा, कॅन्डेला हे बेसिकली युनिट कशावरनं पडलं? तर हे कॅन्डलवरनच कॅन्डेला हे युनिट पडलेलं आहे. तुम्हाला एक एक्सपेरिमेंट केला होता आपण, एका लेक्चरमध्ये बघितलं, सांगितलं होतं त्यावेळेला. तर कॅन्डेला हे सुरुवातीपासनं कॅन्डल पासनच कॅन्डल्स युनिट. म्हणजेच काय? सपोज एका कॅन्डल पासनं, म्हणजे एक कॅन्डल आपण जाळली, एक मेणबत्ती जाळली, तर त्याचा जेवढा उजेड पडतो, त्याचा जेवढा चमक आहे, तेवढी चमक म्हणजेच 1 कॅन्डल असं कन्सिडर करण्यात येत होतं आधी. ओके, तेच डेफिनेशन चालत होती. परंतु आपल्याला मोर अॅक्युरेट पाहिजे, यु नो दॅट. मग त्यामध्ये अडचणी काय येत होत्या? तर 1 कॅन्डल पासनं तयार झालेली इंटेन्सिटी म्हणजेच 1 कॅन्डेला असं कन्सिडर करण्यात आलं. पण मग प्रश्न असे निर्माण व्हायला लागले की ते कॅन्डल जे आहे त्या कॅन्डलची नेमकी साईज किती आहे, त्याची जाडी किती आहे, त्याची लेंथ किती आहे. ओके, मग साईज जर का वाढवली, कॅन्डल जर का मोठी घेतली तर इंटेन्सिटी मध्ये फरक पडतो, कॅन्डल जर का छोटी घेतली तर मग इंटेन्सिटी मध्ये फरक पडतो. मग कोणत्या इंटेन्सिटीला 1 कॅन्डेला म्हणसाल तुम्ही? व्हेरिएशन्स यायला लागले त्यामध्ये, म्हणजे त्यामध्ये काय यायला लागल्या? अडचणी यायला लागल्या. म्हणून एक आपल्याला एक्झॅक्ट अशी डेफिनेशन त्याची पाहिजे. तर नंतर सायंटिस्ट लोकांनी, आय थिंक कॅन्डेला ही जी नेक्स्ट आहे, तर ते नेक्स्ट डेफिनेशन सांगण्यात आली इन 1979. 1979 मध्ये काय करण्यात आली? नवीन डेफिनेशन काढण्यात आली, जी बोर्डवर लिहिलेली आहे. तर पण नवीन डेफिनेशन नुसार 1 कॅन्डेला म्हणजे नेमकं किती? तर एकदम सिंपल आहे. 1 कॅन्डेला म्हणजे काय? तर आपण एक अँगल शिकलोय. कोणता? सॉलिड अँगल. सॉलिड अँगलचं युनिट आहे स्टेरेडियन. तर पहा, सॉलिड अँगल हा कसा तयार होतो? तर तो जो कोन आहे, सपोज हा बघा, हा एक कोन आहे, बरोबर आहे ना? हा काय असा एक कोन आहे, आणि हा कोन मध्ये ही जी लेंथ आहे ही सपोज आहे 1 मीटर, आणि हा जो दिसतोय हा काय? त्याचा सरफेस आहे सपोज समोरचा, बरोबर आहे? हा आहे समोरचा सरफेस. तर 1 कॅन्डेला म्हणजे एवढी इंटेन्सिटी की हा जो एक कोन आहे, या कोनच्या हा जो इथं सेंटर आहे, या सेंटरला एक बल्ब लावण्यात आला. सपोज करा एक बल्ब लावला, आणि त्या बल्ब मधनं एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीची लाईट बाहेर पडायला लागली. तर ती जी पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीची लाईट बाहेर पडत आहे त्यावेळेला त्याची पॉवर जेवढी आहे, आणि ते एक पर्टिक्युलर, आणि ती पॉवर असते 1/683 वॅट पर स्टेरेडियन. तर हा जो कोन आहे, म्हणजे सपोज करा आपण बघा कोन तयार केला होता, ठीक आहे, सांगितलं तुम्हाला आईस्क्रीमचा कोन हा आहे, किंवा तुम्ही त्यामध्ये चणे फुटाणे खाता, बरोबर आहे ना? बस स्टॉप वरती, रेल्वे स्टेशन वरती त्यामध्ये असा एक पार्ट तयार केलेला असतो, याला काय म्हटलं जातं? हा आहे कोन. तर हा जो एवढा पार्ट दिसतोय हाच आहे सॉलिड अँगल, की जो स्टेरेडियन मध्ये आपण मोजतो. तर इथून पासून इथपर्यंत सपोज एक 1 मीटर डिस्टन्स आहे, आणि हा जो सेंटर तुम्हाला दिसतोय इथं, हे आतमध्ये याच्या या सेंटर मध्ये काय लावला? एक बल्ब लावला. आता या बल्ब मधनं एक लाईट निघेल एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचा, म्हणजे कोणत्या तरी एकाच कलरचा. तुम्ही समोर जाऊन लाईट या चॅप्टर मध्ये शिकणार आहात. फ्रिक्वेन्सी म्हणजे नेमकं म्हणजे काय? तर फ्रिक्वेन्सी चेंज झाली तर लाईटचा कलर बदलतो. आपण हे वेगवेगळ्या कलरचे लाईट्स पाहतो ना, तर वेगवेगळ्या कलरचे लाईट आहेत, म्हणजे प्रत्येक लाईटची फ्रिक्वेन्सी कशी आहे? वेगवेगळी. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे साधा सोपा कन्सेप्ट आहे, नंबर ऑफ सायकल्स पर युनिट टाइम. सायकल्स पर युनिट टाइम याला काय म्हणतो आपण? काय म्हणतो? फ्रिक्वेन्सी म्हणतो. ओके, तर पहा, असो तो नंतरचा पार्ट आहे, तो आपल्याला बघायचा आहे. तर हा जो एवढा अँगल आहे, एवढ्या अँगल मध्ये इथं बल्ब आहे. बल्ब लावल्यानंतर यामधनं एकाच फ्रिक्वेन्सीची, म्हणजेच मोनोक्रोमॅटिक लाईट त्याला आपण म्हणू, एकाच फ्रिक्वेन्सीची लाईट बाहेर पडेल. आणि ही लाईट बाहेर पडेल तर त्या लाईटची ज्या वेळेला पॉवर 1/683 वॅट असेल, तर त्यावेळेला त्या बल्ब मधनं निघणारी जेवढीही लाईट, म्हणजे जेवढीही इंटेन्सिटी असेल, जेवढीही चमक असेल, त्या चमकला म्हटलं जातं 1 कॅन्डेला. त्या चमकला म्हटलं जातं 1 कॅन्डेला. आलं लक्षात? सिंपल आहे. फक्त हा एक सॉलिड अँगल आहे, हा एक असा कोन आहे, या कोनच्या आतमध्ये एक असा बल्ब लावला की या बल्ब मधनं, हा कुठं लावला असेल? सेंटरला. या बल्ब मधनं किती वॅटची
म्हणजे किती वॅट, किती त्या बल्बची पॉवर किती आहे, तर त्या बल्बची पॉवर आहे 1/683 वॅट. जसं आपण म्हणतो ना 5 वॅटचा बल्ब, 10 वॅटचा बल्ब, तर इथं किती वॅटचा बल्ब लावलेला आहे, 1/683 वॅटचा बल्ब लावलेला आहे. आणि आता 1/683 वॅटच्या बल्ब मधनं जेवढी ही लाईटची इंटेन्सिटी म्हणजेच जेवढी ही उजेड, जेवढा ही चमक बाहेर पडेल, त्या वेळेला जी इंटेन्सिटी असेल त्या इंटेन्सिटीला म्हटलं जातं 1 कॅन्डेला. ओके. आणि ही जी लाईट यामधनं निघते त्यावेळेला त्या लाईटची फ्रिक्वेन्सी किती असते, 540 इंटू 10⁻12 हर्ट्झ एवढ्या फ्रिक्वेन्सीची ती लाईट असते. ओके. एकदम सिंपल असं डेफिनेशन आहे. पहा मग आता जे बोर्डवर लिहिले आहे त्याला एक्सप्लेन करू आपण. 1 कॅन्डेला इज द ल्युमिनस इंटेन्सिटी इन अ गिवन डायरेक्शन. गिवन डायरेक्शन जे सांगितलं ना, कोणचे डायरेक्शन, इन अ गिवन डायरेक्शन ऑफ अ सोर्स. सोर्स म्हणजे काय, लाईटचा सोर्स जो असेल तो, ऑफ अ सोर्स दॅट इमिट्स. इमिट करणे म्हणजे काय, बाहेर काढणे. इमिट करणे, इमिशन होणे. इमिशन होणे म्हणजे काय, बाहेर निघणे. इमिट करणे म्हणजे काय, बाहेर सोडणे. इमिट्स मोनोक्रोमॅटिक रेडिएशन. रेडिएशन म्हणजे लाईटचा फॉर्मॅट आहे रेडिएशन. आणि मोनोक्रोमॅटिक, मोनो मीन्स 1 आणि क्रोमा, क्रोमा मीन्स काय होते, कलर. क्रोमा मीन्स काय होते, कलर. आणि 1 मीन्स 1 म्हणजेच काय, 1 कलर, एकाच कलर. आणि एक कलर आहे म्हणून त्याची फ्रिक्वेन्सी कशी असते, एकच असते. ओके. मोनोक्रोमॅटिक रेडिएशन ऑफ अ फ्रिक्वेन्सी 540 इंटू 10⁻12 हर्ट्झ. ओके. अँड म्हणजेच काय, इथपर्यंत पहा, 1 कॅन्डेला अशी इंटेन्सिटी आहे की एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये सोर्स मधून निघणारी जी लाईट आहे, जी रेडिएशन आहे, त्यावेळेला त्या रेडिएशनची फ्रिक्वेन्सी आहे 540 हर्ट्झ. अँड दॅट has a radiant intensity in that direction of 1/683 वॅट पर स्टेरेडियन. म्हणजेच तो जो बल्ब आहे त्यावेळेला त्याची पॉवर किती आहे, तर त्याची पॉवर आहे 1/683 वॅट. ओके. आणि या एवढ्या पॉवर असणाऱ्या बल्ब मधनं ज्या वेळेला 540 इंटू 10⁻12 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी असणारा रेडिएशन बाहेर निघेल, ते मोनोक्रोमॅटिक रेडिएशन असेल. आणि त्या मोनोक्रोमॅटिक रेडिएशन पासून म्हणजे त्या लाईट पासून जेही चमक आपल्याला मिळेल, जेही ल्युमिनस इंटेन्सिटी आपल्याला मिळेल, त्या ल्युमिनस इंटेन्सिटीलाच म्हटलं 1 कॅन्डेला. त्या ल्युमिनस इंटेन्सिटीलाच म्हटलं 1 कॅन्डेला. ओके. आलं लक्षात तुमच्या, समजलं 1 कॅन्डेला म्हणजे काय आहे. बघा, खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे. असा एवढा साधा आणि सिंपल कॅन्डेलाचा कन्सेप्ट आहे. म्हणजे हा कोण आहे, इथे एक बल्ब लावला, बल्बची त्यावेळेला पॉवर होती 1/683 वॅट एवढी पॉवर होती. एवढ्या पॉवरच्या बल्ब मधनं एवढ्या फ्रिक्वेन्सीचं रेडिएशन बाहेर निघून राहिलं, म्हणजेच तेवढ्या फ्रिक्वेन्सीचा लाईट बाहेर निघत आहे. आणि तो कसा आहे, मोनोक्रोमॅटिक आहे, म्हणजे एकाच कलरचा आहे. आणि त्यावेळेला जो लाईट निघत असेल त्यावेळेला ती जेवढी चमक असेल एवढ्या पॉवरच्या बल्बमुळे, त्या चमकला म्हटलं 1 कॅन्डेला. बस संपलं. त्या चमकला म्हटलं 1 कॅन्डेला. ओके. पहा, अशा प्रकारे होते हे 7 फंडामेंटल युनिट्सच्या डेफिनेशन. अशा प्रकारे आहेत 7 फंडामेंटल युनिटच्या डेफिनेशन. एकदम इझी आहेत समजण्यासाठी. होप्सो तुम्हाला समजल्या असतीलच. आणि बघा, आता हा टॉपिक थोडासा आपला अदर दॅन सिलेबस जात आहे. कारण तुम्ही स्टेट बोर्ड मध्ये जर का बघसाल तर हे तुम्हाला कुठंच दिसणार नाही, हे डेफिनेशन दिसणार नाहीत. मी एक बुक आहे रेफरन्स म्हणून MTG पब्लिकेशनचं, त्यामधनं या सर्व रेफरन्स घेऊन हे सर्व करत आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला आधीच सांगितलं, जे जे आपल्याला नेट पॉईंट ऑफ व्ह्यू, जेही पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला युजफुल असतील ते टॉपिक्स आपण सोबतच स्टेट बोर्ड सोबतच आपण घेणार आहोत. तर हे डेफिनेशन समजणं खूप महत्वाचे आहे. हे झाल्या 7 फंडामेंटल युनिट्सच्या डेफिनेशन. त्यानंतर रॅडियन आणि स्टेरेडियन जे सप्लिमेंटरी क्वांटिटीचे युनिट आहेत ते ऑलरेडी आपण डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे. ठीक आहे. तर आता याच्या समोरचा टॉपिक आपण बघू नेक्स्ट लेक्चरमध्ये. किंवा जे रॅडियन आणि स्टेरेडियन आहे त्याला थोडंसं आणखी वेगळ्या वेनं, थोडेसे जसे ह्या डेफिनेशन्स आहेत तशा त्याच्या 2 डेफिनेशन्स आहेत, त्या मी नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला लिहून देईल. आणि थोडंसं एक 5 मिनिटात शॉर्टमध्ये समजूनही सांगेल. ठीक आहे. तर आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. आज आपण थांबू इथं. याच्या समोरचा टॉपिक आपण बघू नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके. ठीक आहे.